हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण बघणार आहोत राशी भविष्य 11 ऑगस्ट 2025 पासून 17 ऑगस्ट 2025 पर्यंत कसं असणार आहे 12 राशींसाठी. यामध्ये तुम्ही तुमच्या कुंडली राशीनुसार किंवा लग्न राशीनुसार सुद्धा चेक करू शकता. जसं तुम्ही युजुअली चेक करता तुमची रास त्याप्रमाणे करा. तुम्ही एनर्जी सोबत कनेक्ट होणारच आणि तुमचं भविष्य इथे आलंय त्याप्रमाणे होईलच अशी मला नक्कीच खात्री आहे. पण त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, 1176 टाईप करायचं आहे आपल्या कमेंट सेशनमध्ये. 1176 हा मॅनिफेस्टेशनचा आकडा असल्यामुळे एनर्जी सोबत तुम्ही लवकरात लवकर कनेक्ट व्हाल. शिवाय मला तुम्हाला हे पण सांगायला आवडेल की स्क्रीनवर खाली मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही पर्सनल रिडिंगसाठी मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला कोणताही कोर्स करायचा असेल तरीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चला आपण सुरुवात करूया. आजची पहिली रास मेष रास. मेष राशीसाठी कसा असणार आहे आठवडा. या आठवड्यामध्ये ना अनेक गोष्टी घडतील तुमच्यासोबत, पण मनातल्या गोष्टी मनातच ठेवण्याचा तुमचा निर्धार पक्का असणार आहे. कितीही वाटलं की हे कोणाशी तरी आपण बोलावं तरी तुम्ही बोलणार नाही, काही गोष्टी मनाशीच ठेवाल असं हे कार्ड सांगतं. वृषभ रास. वृषभ राशीसाठी हा आठवडा असणार आहे सेलिब्रेशनचा. म्हणजे तुम्हाला तुमचे जुने मित्र मैत्रीण नातेवाईक गेट टुगेदर रियुनियन असे काहीतरी घडेल आणि खूप छान सेलिब्रेशन, कोणाचा तरी वाढदिवस लग्न काही असू शकेल, तुम्ही ते अटेंड कराल आणि खूप एन्जॉय करणार आहात असं हे कार्ड सांगतं. पाहूया मिथुन राशीसाठी काय आहे कार्डमध्ये. मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यामध्ये पैसे खूप जास्त खर्च होण्याची शक्यता आहे आणि तेही विनाकारण खर्च, म्हणजे गरजेचं नसताना खर्च किंवा तुमच्या हातून दानधर्म होईल पण अयोग्य व्यक्तीला, म्हणजे गरज नसताना तुम्ही कुणाला तरी पैशाची मदत कराल, कोणीतरी तुमच्याकडे उसने पैसे मागायला येईल आणि त्यालाही तुम्ही पैसे द्याल आणि शक्यता फार जास्त आहे की ते पैसे तुम्हाला परत मिळायला फार कठीण काळ जाऊ शकतो. त्यामुळे खूप विचार करून तुम्हाला कुणाला पैसे द्यायचे असतील तर द्या. नेक्स्ट आपली रास आहे कर्क. कर्क राशीला खूप छान कार्ड आलेला आहे द एम्पिरियर. सो या आठवड्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही घ्याल, ज्याचे पडसाद तुम्हाला आयुष्यभर जास्त चांगल्या पद्धतीने उमटतील. दूरदृष्टीने एखादा निर्णय घेण्याची खूप जास्त शक्यता या महिन्यामध्ये आहे. पाचवी आपली रास आहे सिंह. बघूया सिंह राशीसाठी या आठवड्यामध्ये काय घडणार आहे. सिंह राशीसाठी 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2025 मध्ये काय घडणार आहे. मनासारख्या बऱ्याच गोष्टी या आठवड्यामध्ये होतील, पण काही मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करायचं ठरवलं असेल, जसं की घर, गाडी वगैरे एक्स्ट्रा, तर तो निर्णय थोडासा लांबणीवर जाण्याची शक्यता या आठवड्यामध्ये नक्कीच आहे. सहावी आपली रास आहे कन्या म्हणजे वर्गो. वर्गो राशीच्या लोकांसाठी आलेला आहे क्वीन ऑफ पेंटॅकल्स रिव्हर्स पोझिशनमध्ये. म्हणजे काय, तर या आठवड्यामध्ये म्हणजे 11 ऑगस्ट 2025 ते 17 ऑगस्ट 2025 मध्ये कन्या राशीच्या लोकांचा पैसा विनाकारण खर्च होण्याची फार जास्त शक्यता आहे. म्हणजे तुम्ही साठवून ठेवलेले पैसे सुद्धा बाहेर काढायची वेळ या आठवड्यामध्ये येऊ शकते, त्यामुळे सांभाळून खर्च करा. सातवी आपली रास आहे तूळ. तूळ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यामध्ये कार्ड आलेले आहे द मॅजिशियन रिव्हर्स. याचा अर्थ की कितीही रिसोर्सेस तुम्हाला या आठवड्यामध्ये तुमच्या हाताशी असले तरी अनेक कामं करताना तुम्हाला अडथळे येण्याची शक्यता फार जास्त आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही ग्राउंडेड नसाल, कदाचित तुमच्याकडून अरेला कार्य होण्याची पण फार शक्यता आहे. काही गोष्टींमध्ये तुम्हाला पक्की खात्री होती की इथून पैसे येतीलच येतील, पण तिथून सुद्धा उशीर होण्याची फार जास्त शक्यता आहे. आपण आता बघूया वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कसा असणार आहे. 11 ऑगस्ट 2025 ते 17 ऑगस्ट 2025 वृश्चिक राशीसाठी अतिशय सुंदर असणार आहे. एस ऑफ पेंटॅकल्स आले, म्हणजे फायनान्शियल अपॉर्च्युनिटीज तुम्हाला या आठवड्यामध्ये खूप सुंदर समोरून चालून येतील किंवा तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ही वेळ एकदम योग्य आहे. शिवाय तुम्हाला कुठे नोकरीसाठी अप्लाय करायचं असेल तर ती सुद्धा ही योग्य वेळ आहे. तुम्हाला चांगली ऑफर लेटर तुमच्या मनाप्रमाणे भेटू शकते. चांगलं आलेलं आहे. नववी आपली रास आहे धनु. पाहूया धनु राशीसाठी काय आलेलं आहे. धनु राशीसाठी आलेला आहे किंग ऑफ कप्स. मनासारख्या घटना घडल्यामुळे जरा हा आठवडा रिलॅक्स मध्ये असणार आहे तुम्ही. इमोशन्स पण अंडर कंट्रोल असतील. बऱ्याच गोष्टींची तरतूद भविष्यामध्ये त्याचे जास्तीत जास्त चांगले फायदे कसे होतील या दृष्टीने तुम्ही या आठवड्यामध्ये करणार आहात आणि तुम्हाला माहिती आहे की ही तरतूद फसणार नाही,
म्हणून तुम्ही बऱ्याच अंशी रिलॅक्स असणार आहात. सो चांगले डिसिजन या आठवड्यामध्ये घेतले जातील, असं हे कार्ड सांगतं. 10वी आपली रास आहे मकर. पाहूया मकर राशीसाठी काय आलेले आहे कार्ड. मकर राशीसाठी रिव्हर्स पोझिशनमध्ये आलेला आहे. 4 ऑफ वॅन्ड्स म्हणजे थोडक्यात काय तर काही गोष्टी थोड्या लांबणीवर जाण्याची फार जास्त शक्यता आहे, ज्याच्यासाठी तुम्ही वाट बघत होता. सेलिब्रेशन असेल, एखाद्या गोष्टीचं घर घ्यायचं असेल किंवा काहीतरी महत्त्वाचं कार्य आहे जे तुम्ही नियोजलं होतं आणि तुम्हाला खात्री होती की या आठवड्यात घडेल. पण दुर्दैवाने मकर राशीसाठी या आठवड्यामध्ये काही गोष्टी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. कुंभ रास आपली 11वी रास आहे कुंभ. कुंभ राशीच्या लोकांसाठी 11 ऑगस्ट 2025 ते 17 ऑगस्ट 2025 हा काळ कसा असणार आहे? तर खूप जास्त दगदग होऊ शकते ह्या काळामध्ये. म्हणजे तुमची जर इच्छा असेल की पैसे कमवता तुम्हाला जॉब करायचा किंवा बिझनेस करायचा आहे आणि ते करता तुम्हाला काही साइड बाय साइड गोष्टी शिकायच्या सुद्धा आहेत. एखादा कोर्स करायचा आहे, तर थोडीशी दगदग होण्याची शक्यता आहे. जी काही तुम्ही सेव्हिंग केली होती ती काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी खर्च होण्याची पण शक्यता आहे. तसं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. शिक्षणासाठी पैसा खर्च केलेला कधीच वाया जात नाही. सो कुंभ राशीसाठी असा असणार आहे हा आठवडा. आपली 12वी आणि शेवटची रास आहे मीन. मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे? 11 ऑगस्ट 2025 ते 17 ऑगस्ट 2025 हा आठवडा. या आठवड्यामध्ये मीन राशीचे लोकं यापूर्वी ज्या एका वाईट परिस्थितीमधून जात होते, त्यातून पूर्णपणे बाहेर पडण्याची शक्यता या आठवड्यात आहे. म्हणजे हे काय आलंय कार्ड? चांगलं कार्ड आलेलं आहे. काही गोष्टींमध्ये ना तुम्ही मन मारून, दाबून काही गोष्टी सहन करत होतात. तर आता अशी वेळ येणार आहे, की ती सहनशक्ती संपली आणि पुढचं पाऊल तुम्ही टाकलं किंवा कोणीतरी तुम्हाला यातनं बाहेरही काढण्याची फार जास्त शक्यता आहे. सो काँग्रॅच्युलेशन्स हा आठवडा तुमच्यासाठी आल्हाददायी असणार आहे. मनस्ताप संपायची वेळ आलेली आहे. आशा करते की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला आहे आणि लाईक शेअर विसरू नका. थँक यू सो मच.